तुम्हाला माहिती आहे का, ही रेसिपी मी बऱ्याच दिवसांनी बनवायला घेतली. त्यासाठी मॅशरमध्ये कांदा, गाजर, पत्ताकोबी, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, अजून काही भाज्या घालायच्या असतील तेही घालू शकता. हिरवी मुगाची डाळ अर्धा तास अगोदर भिजत घातली आणि त्यामध्ये टाकून छान असं बारीक करून घेतलं. हे जसं पाहिजे ना तसं या ठिकाणी बारीक होते. याच्यामुळे बऱ्यापैकी कामसुद्धा हलकं झालेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर तीळ टाकले, ओवा टाकला, जिरं टाकलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडं थोडं करत त्यामध्ये बेसन पीठ टाकलं. एकूण 3 चमचे या ठिकाणी बेसन पीठ टाकलं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. छान याला बाइंडिंग आल्यानंतर त्याचे बॉल्स हे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही हव्या त्या आकाराने बनवू शकता. सगळे तयार झाल्यानंतर तेलामध्ये सोडून उलटपुलट करून छान लालसर होईपर्यंत तळून घेतले. जर तुम्ही अजिबातच तेल खात नसाल तर आप्पे पात्रामध्ये केले तरीही चालतील. वरून मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमध्ये सॉफ्ट झालेले आहे. ही रेसिपी तर सगळ्यांना प्रचंड आवडली. पण तुम्हाला माझी बनवायची पद्धत आवडली की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका.